मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना मोठे आवाहन. म्हणाले, कोणी आत्महत्या करू नका, आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने थेट GR काढून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले. यासोबतच हैदराबाद गॅझेट लागू केलेले. मात्र त्यानंतर ओबीसी समाज नाराज असल्याचं बघायला मिळते. ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरलेले आहेत. नुकताच छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की आत्महत्या करण्याच्या वाटेला अजिबात जाऊ नका, काळजी करू नका. आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. मला खात्री आहे आम्ही यामध्ये विजय मिळवणार. कोर्टात आम्ही 5 अर्ज दाखल केलेले आहेत. चांगले वकील त्यासाठी उभे आहेत. आमचे जे वकील आहेत ते सांगतात की आपल्याला यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही दोन्ही मार्गाने प्रयत्न करत असताना कोणी आत्महत्येचा विचार करता कामा नये. किंबहुना सगळ्यांनी शक्ती लावूनच जिथे तिथे आपापल्या सभा घेता येतील ते बघावं. आम्ही आता बीडला सभा घेतोय. या तिथे कोर्टात आम्ही 5 अर्ज दाखल केले आहेत. संविधानाच्या पोटी निर्माण झालेले हे आमचे वेगवेगळे जे आहेत घटक आहे, त्याचं संरक्षण आम्हाला आहे. आता इतर काही लोक बोलतात तर बोलू द्या. अनेक गोष्टी या त्यांच्या कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत. ते आता पुढे जेव्हा येतील तेव्हा पाहू. पण तूर्त जे आहे आपली एकही भंग होऊन देता कामा नये आणि धीर सोडता कामा नये. लढाईला बाहेर पडलं पाहिजे. आपल्या सगळ्या बलुतेदार ओबीसी छत्रपतींच्या काळापासून हा आपला इतिहास आहे. हा लढण्याचा इतिहास आहे. पळण्याचा रडण्याचा इतिहास या लहान लहान समाजाचा नाही. ज्यांना छत्रपतींची मावळ्यांची सेना म्हणते ते मावळेत तुम्ही आम्ही आहोत. तर अजिबात कोणीही याच्यामध्ये आत्मघातकी जे आहे असं काहीतरी आत्महत्या करणं वगैरे जे ह्या रस्त्यावर कृपया जाऊ नका. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.